संपून जातील. म्हणून एक महिना वेळ मिळावा व्यवस्थितपणे वेळ मिळावा. छान काहीतरी घ्यायला असं. कारण 20 जून 29 जून हो. हे विसरत नाही हल्ली. हो नाही, आणि तेव्हाची आठवण असेल ना तुम्हाला. हो, मग व्यवस्थित हां. गोमूत्राची पण व्यवस्थित आठवण. डॉक्टर ललिता देवधर हे अद्वैत आहे. नाही ललिताचा अद्वैत पण आहे. देवधरांकडची. देवधरांकडे पण इकडे ते परंतवे उद्योग काय ते ती कोणती वकिलीबाई नाही आठवत. देवधर असं ते माहिती. तुला आठवत नाही खंडेलवालच्या डोक्यावर हा, आता लक्षात आलं. देवघर कुठे? तर तेच मी आठवते. वर्ण महोत्सवी हा तिचं म्हणजे वर्ण अनघाचा जन्म काय महोत्सवाच्या देवधर ज्या पायऱ्या आहेत त्या पण व्यवस्थित चढायच्या. नाही माहित नाही मला पण. त्याच्यासाठी या शुभेच्छा आहेत. सुवर्णमय. हा मग त्या अमृतमय आणि अमुक तमुक शतायुषी यात महर्षी कर्वे वाचतोय. 1856 ते 1961 भारतरत्न. तर तुम्ही परशुराम होता. विशेष माइलस्टोनच्या थांब त्या आणि इकडे म्हणजे इन ॲडव्हान्स तयारी परत ते त्याला हे सेलोटेप आहे. झालं. उघडलं? हां. ते तिला द्या बापरे. खायला. ते चितळांकडले नाहीये. नाही. हट, दोन द्यायचे. नाही तिला भरवा, तिला भरवा. हो, भेटवाय नको. अरे बापरे, हे बघ ग माझ्याकडे. हा तुम्ही आता सिनियर, हात नाही जाऊ. तिचे सिनियर कोण आहे, तुम्ही एकच राहिले. हो. मग मग तिला Senior एकच राहिले. माहेरी आणि सिनियर मग कोण. तुम्ही तिथे यायला पाहिजे खरं म्हणजे. खरं म्हणजे मग खरं म्हणजे ते आपले सगळे हे खरंच या. श्रीमंती सारखं खरं या. म्हणजे पण खरंच या. खरं म्हणजे आपले शिंदे, आपले कोण फडणवीस. फडणवीस. खरं म्हणजे किती वेळा एका भाषणात म्हणतात घेऊन ठेवा, तर ते त्यावेळेचं काय ते बघते. बघू त्यावेळेला योग मला असेल जमणार. तसे. हो अनघा, तुला 50व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि असं तुमचं सगळं आयुष्य सुखाचं आनंदाचं जाऊन दे. हां, तुम्ही बहीण भावंड एकमेकांना धरून आहात तशीच कायम राहा. आई बाबा लवकर गेले त्याला काही आपला इलाज नाही. हो, आणि अनन्या बहिणी, इंद्रनील दोघंजणं इकडे येतात. त्या सगळ्या खुशाल्या वगैरे सांगत असतात. तुम्हाला कधी वेळ असेल तेव्हा तुम्ही या इकडे. सुजन हो, आपण सगळ्या अनघाच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त इथे जमला. मी मात्र माझ्या घरातूनच इथे उपस्थिती लावते आहे आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आहे. सुदिनं जन्मदिनं भवतु मंगलं जन्मदिनं विजयी भव सर्वत्र सर्वदा जीवेत शरदशतम. सुजन हो, आपण ऐकलं आवाज कसा थरथरतोय, त्यामुळे मला काही नीट म्हणता येणार नाही. म्हणून मी केलेले जे काव्य आहे ते माझी लेख प्रज्ञा तुम्हाला म्हणून दाखवे. ऐका. 50व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. खरं म्हणजे आईने काव्य केलंय, आम्ही बरेचदा त्याची ट्रायल घेतली, पण तिला काही ते खूप छान वाटत नाहीये. त्याच्यामुळे तिच्या वतीने तिच्या शब्दातल्या शुभेच्छा मी आता तुला देते आहे. नित्य येतसे उषकाल प्रसन्नता घेऊन, वर्षा येता माय भुवा फुली जाई मोहरून. विशेष दिन हा सुवर्ण महोत्सवी आमच्या अनघाचा, ऐश्वर्यासह आरोग्य लाभो आशिष वसुधेचा. ज्याच्या करता आतुर असती जपी तपी भक्त,
तो सहवास अतुल अद्वैतचा मिळतो तिज नित्य. यावे जावे द्यावे घ्यावे जपणूकही नात्यांची. आदर सेवा प्रेम जिव्हाळा हीच तिची संपत्ती. क्षणभर नाही स्वस्थता तिला आवड व्यवसायांची. भाजणी चकल्या मोती महिरपी विक्री हापूस अंड्याची. यशश्री औदार्य अलंकृत वरदा नारायणा. भवत्कृपांश अनघास लाभो हीच पदी प्रार्थना. हीच पदी प्रार्थना.